म्हणावी लागेल। या सिंगलने संघाचा श्री गणेश देखील जरूर एक धाव संख्येने ऍड केला जातोय। 3 षटकांची ही लढत असेल अशी दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यावी। पहिला चेंडू घेऊन निघेल गोलंदाज जिग्नेश यादव। आता मात्र चेंडू टॅप करते तोपर्यंत चांगले क्षेत्ररक्षण होते अरमानच्या माध्यमातून। एक चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1। निघेल गोलंदाज जिग्नेश यादव। दुसरा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज जिग्नेश यादव। आता मात्र चेंडू टॅप केला जातोय। चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। एक चांगलं क्षेत्ररक्षण होते पूर्व संघाच्या माध्यमातून। 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले, 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेले। संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती। अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक, 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेले। तोपर्यंत क्षेत्ररक्षण करायचं होतं, तोपर्यंत 4 धावेने शिल्पकार करण्याची नाही डीजे। तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5। नो बॉल, 6 धावा झाल्या। 6 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 6 या आकड्यावरती। तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धावशीच्या स्वरूपात ऍड केली जाईल। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती। तर सन्मान्य श्री प्रथमेश चिले साहेब यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय। मी सन्मान्य श्री राहुल दादा कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे। तोपर्यंत डॉट बॉल ची सांगता होते। 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धाव धन्यवाद डीजे। तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती। षटकातील 2 चेंडू शिल्लक, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न। तोपर्यंत विकेट किपरच्या माध्यमातून चांगली एक किपरिंग केली जाते। फलंदाजाला पाठवले तंबूच्या आश्रयाला। 5 चेंडूचा खेळ संपला। 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 7 या आकड्यावरती। अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक। 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेले। 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी जरूर बाद केला आणि 7 धावा खर्च केल्या जिग्नेश यादव याने। षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक। तर डॉट बॉल ची सांगता होते। एक षटक संपुष्टात। षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती। तर दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज राहुल कांबळे। समोर फलंदाज असेल तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण जिग्नेशच्या माध्यमातून। दुसरा चेंडू घेऊन येते गोलंदाज राहुल। तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषा पलीकडे येते चौकार। धावसंख्या 4 ने भर पडली। धाव फलकावरती धावा लागल्या 11। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचते तब्बल 11 या आकड्यावरती। या षटकातील 4 चेंडू शिल्लक, 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेले। 2 चेंडूच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचते तब्बल 11 या आकड्यावरती। तिसरा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज राहुल कांबळे। स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवते। 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 11 या आकड्यावरती। अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक। चौथा चेंडू खराब चेंडू। पंचांचे हात फैलवताना दिसत आहेत। व्हाईट बॉल ची सांगता होते। धावसंख्येत 1 ने भर पडली। धाव फलकावरती धावा लागल्या 12।
पुन्हा एकदा खराब चेंडू, धाव संख्येत 1 ने भर पडली. धाव फलकावरती धावा लागल्या 13. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13. षटकातील चौथा चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू, धाव संख्येत 1 ने भर पडली. धाव फलकावरती धावा लागल्यात 14. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतो तब्बल 14 या आकड्यावरती. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू घेऊन गेल गोलंदाज राहुल कांबळे. एक सिंगल म्हणावी लागेल. 4 चेंडूचा खेळ संपला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचते तब्बल 15 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 4 चेंडूच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 15. तोपर्यंत चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. धावसंख्येत 4 ने भर पडली. धावसंख्येत भर. धावफलकावरती धावा लागल्या 19. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहतोय आपण तब्बल 19 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेले राहुलच्या माध्यमातून. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 19 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू होता. डॉट बॉलची सांगता होते. 2 षटक संपुष्टात येत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 19 या आकड्यावरती. तर शेवटचे षटक घेऊन येते गोलंदाज नमित. शेवटचे षटक घेऊन येते गोलंदाज नमित. पहिला चेंडू घेऊन गेल गोलंदाज नमित. खराब चेंडू वाईटच्या स्वरूपात. पंचांचा इशारा येणं अजून बाकी. तर बॉल काउंट जरूर केला जाईल. हा एक धाव जरूर मिळेल परंतु चेंडू हा काउंट केला जाईल. 20 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा स्टन करण्याचा प्रयत्न होता परंतु एक सिंगल. 21 धावा धाव फलकावरती. दुसरा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज नमित. परंतु बाहेरचे प्रेक्षक आपण प्लीज मध्ये बोलू नका. पंच निर्णय जे काय असतील ते पंच निर्णय देतील. तोपर्यंत दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल. धाव संख्येत 1 ने भर. धाव फलकावरती धावा लागल्या 22. अजूनही 4 चेंडू शिल्लक. तिसरा चेंडू घेऊन गेल गोलंदाज नमित. आता मात्र हलक्या हाताने प्लेस केलाय. तोपर्यंत एक सिंगल जरूर स्कोर कार्ड वरती ऍड केले जाईल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 23 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू घेऊन गेल गोलंदाज नमित. परंतु खराब चेंडू नमितच्या माध्यमातून एक सिंगल ऍड केली जाईल. 24 धावा धाव फलकावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण आरमानच्या माध्यमातून. 2 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक. 4 चेंडू आतापर्यंत नमितने फेकले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती. षटकातील 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू घेऊन येते गोलंदाज नमित. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. 24 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू 4. नमितला 24. भूषण दादा 24. झाला सांगितलं 24. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुढे सरसावून मारलाय. धावसंख्येत 4 ने भर. धाव फलकावरती धावा लागल्यात 28. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतो तब्बल 28 या आकड्यावरती.
28 आणि 29 धावांचं लक्ष ठेवलंय आशु एट विकी पॅकर्स ना आशु एट विकी पॅकर्स या संघासमोर असा नेता आहे झुंजार. तर या ठिकाणी एक यथोचित या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. सन्मान्य श्री गौतम सपकाळे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी सन्मान्य श्री बाळूभाऊ कदम साहेब यांना विनंती करतोय. बाळूभाऊ कदम साहेबांना मी या ठिकाणी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. दोन ना दोन ना तर सलामीची जोडी आपण पाहतोय हाकीम आणि राहुल कांबळे अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर मात्र चेंडू टॅप केला जातोय तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातंय. अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक. दुसरा चेंडू राहुल साठी. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पलीकडे येतोय. हा दुसऱ्या चेंडूवरती चौकार. धावसंख्येत 4 ने भर पडली. धाव फलकावरती धावा लागल्या 6. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 6. पुन्हा एकदा खराब चेंडू. या 2 धावा मिळतील. धावसंख्येत 2 ने भर पडली. धाव फलकावरती धावा लागल्या 8. 2 मिनिटं होऊ द्या आता. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतो तब्बल 8 या आकड्यावरती. तिसरा चेंडू. आता मात्र चेंडू टॅप केला जातोय. पंचांचा इशारा येणं बाकी. घोषितच्या स्वरूपात कुठेतरी एकदा मिळेल. धावसंख्येत 1 ने भर पडली. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 9 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. चौथा चेंडू घेऊन निघतोय गोलंदाज. 3 चेंडू फेकले गेले. चौथा चेंडू घेऊन निघते गोलंदाज. आता मात्र खराब चेंडू. एक सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावसंख्येत 1 ने भर पडली. धाव फलकावरती धावा लागल्या 10. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10. पुन्हा एकदा खराब चेंडू. धाव संख्येत 1 ने भर. धाव फलकावरती धावा लागल्यात 11. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 11 या आकड्यावरती. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू टॅप केला जातोय. चेंडू जातोय सरळ. कॅमेरामॅनला सलामी देत येतोय हा चौकार. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू घेऊन निघतोय गोलंदाज. पुन्हा एकदा कुठेतरी डॉट बॉलची सांगता होते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण संघाची धावसंख्या पाहतो 15 या आकड्यावरती. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल हाकीम साठी. आता मात्र चेंडूला पाठवलाय. चेंडू चाललाय 1 बाउंड सीमारेषा पलीकडे.
4 धावांसाठी येतोय हा चौकार. धावसंख्ये 4 ने भर पडली. धावफलकावरती धावा लागल्या. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज शैलेश. समोर फलंदाज राहुल. चेंडू चाललाय तोपर्यंत चांगलं क्षेत्रक्षण होतंय. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर. धावफलकावरती धावा लागतात 19. दुसरा चेंडू तोच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येत 1 ने भर. धावफलकावरती धावा लागतात 20. 10 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी तुर्भे संघाला. तोपर्यंत एक सिंगल, तोपर्यंत डायरेक्ट हिट आणि परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला हकीम याला. कमजोर आम्ही भीमा जिंकण्यासाठी पाहूया. 6 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 3 धावा. आता मात्र खराब चेंडू. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. स्कोर लेवल झालेली आहे. 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आणि सामना विजेता ठरतोय. सामना विजेता ठरतोय. ASH VP पॅकर्स तुर्भे संघ. तर करण सावत या आपण मंचावरती. तर या ठिकाणी लगेचच सेमीफायनलचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. ASH VP पॅकर्स विरुद्ध आई एकवीरा दिवाळे अशी यानंतरची होणारी लढत असेल.